बाई इकडे फिरायले. आता वावरातून आलो, आंघोळ मांगोळ केली, जेवण खाऊन केलं. आता घरात काय अंग टाकावं तर गमत नाही. हा, मग चला म्हटलं फिरायले. बाहेर गेलो म्हणजे मूड फ्रेश फ्रेश होते. जा म्हटलं बाहेर बसावं ओट्यावर, माणसं बोलते चालते, माहिती होते सगळ्या गोष्टीची. हो भाऊजी, बसच लागते. काय करावं मग, काम धंदे झाल्यावर. उमे पडल्या काय गव्हाले तुमच्या? हो हो, पडल्या ना, उंब्या पडल्या. काय पाहिजे तुला, पाहिजे काय मुद्दा खाले? हो, मी भाजत असतो ना मस्त चुलीवर, म्हणून तर विचारले. मागचा माणूस काही आणत नाही, म्हणून तर तुम्हाला आणायला लावतो मी. आण देसन का आणून? हाव देतो ना आणून. तुम्हाला पाहिजे काय? हाव देतो आणून. इले मोठी सवय आहे माणसाले थांबू थांबू बोलायची बाप्पा. भली बेकार सवय इले. आणि त्या माणसाले थांबवते आणि गोष्टी सांगते. म्हटलं भल्ली त्याला काय बोलायच्या नावाची. तुमच्या घरची ताई कुठे गेली? गावले जाताना दिसली ना. हा, गेली ते तिच्या माहिती गावची यात्रा आहे. मी आई आहेच करायला. 8 दिवस राहिली का 15 दिवस राहिली का, तिला काय काळजी आहे का घरच्याची? हा, जेवला काय माणूस उठला काय, तिला काय काळजी आहे काय? मस्त राहते ते, 15 दिवस राहते. येते का ते? येत नाही म्हटलं. ना बाप्पा, एवढे दिवस राहत असते का तुम्ही? वावरात जाता, पाणी ओलता, पाय माय दुखते. उलीशी का तिला काळजी नाही? कशी आहे तर बिचारी. काळजी नाही त्या बहिणीला बाई, अशीच आहे. बरोबर भांडणं लावते. भल्ली हुशार आहे, भांडणं लावली एक नंबर. तू मग भाऊजी भाऊजी, थांबा थांबा, मला एक गोष्ट विचारायची आहे. भाऊजी, तुम्हाला बाळा बहिणीच्या घरची पत्रिका आली काय? साहेब बाप्पा कधी देते तो? किती दिवस झाले? हा, अजून लग्नही आलो तरी पत्रिका द्यायचं काम नाही ते आता बहिणीनं. आता बहीण आहे तर तुमचा आता भाऊ आहे ना. फोन करा चांगला, विचारून घेतले. पत्रिका देत नाही काय म्हणा आम्हाला? कायले म्हणा, त्याची इच्छा नसून तर आपल्याला द्यायची, आपण कायले म्हणायचं? मी नाही म्हणा, दिन तर दिन ना, बरं वाचते आपली. जा नाही लागत आपल्याला, बोलावलं नाही बा म्हणून म्हणाले होतेस मग. तर नाही की जवळच आहे ना, काय दूरच आहे का तुमचा? यात होऊन नाही यात होईल. असं वाटते जा लागलं पाहिजे. मग आपल्या घरी येते का कोणत्या निमित्तानं येते. गोष्ट खरी आहे, पण त्याला काळजी नाही ना. आपल्याला वाटते आपल्या घरी यायला पाहिजे. आपण टाकतो काय त्याला एक डाव तरी? आपल्या घरी कोणता कार्यक्रम असला तर बोलावतोच ना आपण. एक काही डाव टाकत नाही मी त्याला. येईन ना, देते देते. पत्रिका दिल्याशिवाय राहते का आपल्याला? मी म्हणून नाही तर माझ्या आता बहिणीला का हो, पत्रिका दिलीच नाही का म्हणून. ते म्हणतो मनात असून तर दे, नाही असून तर देत नाही. जो ते म्हणू नको तू. त्या पत्रिका एवढ्या गोष्टी चालू आहे तुमच्या. तू माझ्या घरची पत्रिका याचा पत्ताच नाही. लग्न आहे 8 दिवसावर, या नाही लागत होती काय? कसं की गरीब आहे काय ते? श्रीमंत लोक आपल्याला पुसते का नाही पुसत बाप्पा? काय करावं लागते आपल्याला? नाही बोलावलं तर जायचं, नाही बोलावलं तर राहायचं आपल्या घरी. देते देते. पत्रिका 8 दिवस आहे ना, येईन ना. कोणापाशी पाठवून नाही तर कोणी भेटलं नसन म्हणून राहिले असं पत्रिका. एवढे काय राग भरून आले तुम्ही? पाठवते ना. भविष्य पाहिलं का त्याचं पत्रिका देते का नाही देत म्हणून? 8 दिवस आहे ना लग्नाले, दिन ना मग पत्रिका बा. असं आहे म्हणणं. येते लग्नाच्या आणल्या दिवसापर्यंत तर येते. काय भविष्य पहा लागते बाप्पा. नातेवाईकात पाठवतेच, काही एवढे काही हे नसते. गोष्ट सांगतो, त्याच्या पोराचं लग्न झालं. त्यांना नाही काय कोणालाच बोलावलं नाही. स्वतःच्या बायकोनं म्हटलं सारे नातेवाईक बोलावले, आमच्या याच्यातलं कोणीच नाही. माई फक्त मामबहीण होती लग्नाले. ते सांगे आम्हाला. मला तर म्हणे अशी साडी दिली हो म्हणे, वाशी म्हणे त्या साडीचा, अशी पोतीर पोतीर दिली हो म्हणे, घालाच्या कामाची रे. काय भाऊ कामाचा आहे म्हणे, अशी म्हणे बाई. का दादा, एवढी आहे का तुमचे मामभाऊ? आपण पुरलं गरीब आहे, पण कोणाला पचकन आहे 500 रुपयाची साडी घेतो आपण. प्लस मन मोठा आहे, कामाला जातो तो, साड्या घेतो आपण. किती काही जण आले तर आपण काही कमी करतो काय? माझ्या भावाच्या लग्नात किती केलं म्हटलं म्या. हो, तुमचं तर मन भलं मोठं आहे बाप्पा. तुमच्या मनाला एवढं कोणाचंच मन नाही म्हटलं. एवढ्या नातेवाईकाला साड्या नेसवल्या ना तुम्ही. आपल्या घरी काही नेहमी नेहमी येते काय? एक डाव घेऊन घेतल्या मोकळ्या. आता कोणाचं मायला करायचं होईन तेव्हा होईन, मग तेव्हा घेईन मी. पर्यंत अयर पद्धत चालू राहते का नाही चालू राहत? घेते का नाही घेत? सख्यास पच्चे आजकाल लोक साड्या माळ्या घेत नाही. अयर पद्धती बंद असते. हो दादा, तिचंही बरोबर आहे. अयर पद्धती बंदच राहते. अहो सुलोचना ताई, तुमच्या पोराला लग्नाला काढलं का? पोरगी पाहा लागते काय? हो, पाय ना, चांगली पाहिजे जॉब करणारी. काय पाहिजे बाप्पा? शिकली सवरली पाहिजे मग तुम्हाला. तुमचं पोरगाले तिकडे कोणता जॉब पाहिजे? 50,000 पगार असणारी पोरगी पाहिजे. मग जाते, मला सांगा फोन करून. सांगन तर मग पाल जायला लावत ना घरच्या माणसाले. 50,000वाली भल्या श्रीमंत होतात ते. सुने नोकरीवर 50,000ची. बाप्पा आता असली पाहिजे 50,000 कमावणारी पोरगी. ते काय शहरानं 50,000 काय होते दोघांची कमाई? तुम्ही अशा हसल्या जोगते बोलता बाप्पा. श्रीमंत खाली बनवावं लागते. त्याचा फ्लॅट मॅट झाला पाहिजे असं वाटते आम्हाला. बरं आहे, भाड्यानं किती दिवस राहीन? लय पैसे लागते ना भाड्यानं राहिले. कसं तरी घर झालं पाहिजे बा असं वाटते त्याला. म्हणून ते शिकली सवरली पोरगी करते पुरं तिकडले. घरातले म्हणणार तिकडले तिकडले म्हणता हिरा. तेच ते. पप्पा गोष्टीत बसलो तिकडे. माझे मित्र वाट पाहते ना, चांगली वाट पाहणारे मित्र आहे माय. अजून म्हणून आलाच नाही म्हणून ह्या. बाप्पा, आम्ही आलो वेळपर्यंत थांबून घेतलं बाप्पा. तुम्हाला तुमचा वेळ घेतला म्या.
मोठी गोष्ट नाही, गोष्टी करायला लागली का लय वेळ घेते म्हटलं हे आपला. करतो बोलून चालून 2 दिवसाचं जीवन. आज काय होते उद्या काय होते कोणाला काय माहित. मस्त बोलून हसून राहावं लागते. कोण काय नेते आपल्यापासून. आपल्याला काही इस्टेट मागते का पैसे मागते कोणी. खरंच आहे हो बाई, मला ते पटते. मस्त बोलकी चालकी, मस्त कोणाही संगत गंमत करतो, मस्त त्या स्वभाव आहे हो. म्हणून तर मी त्या संगत बोलतो, नाही तर काही एवढ्या इंटरेस्ट कोणासंगत बोलत नसतो मी. ना कोण काय मागते कोणी काहीच नाही बोलणार. कोण काय वानवी नेते ते बाई चांगली आहे, चांगली बोलते असंच आहे ते. म्हणून चांगलं बोलून द्यावं लागते. काय उद्या काय काही काही सांगता नाही येत माणसाचं. आहे ते जीवन मस्त जगून घ्यायचं. ऍक्च्युली भल्ल्या टेन्शन घेते काऊन घेते तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आजचा दिवस उद्याचा दिवस चालला जाते. काय किती काही टेन्शन आलं ना चिर राहावं लागते. काही टेन्शन नाही. कोणी आपल्याला काही म्हटलं ना ते लक्ष द्यायला नाही लागत. गोष्ट आहेच. आधी जगून नाही देत तर उद्या नाही जगू देत. कोणावर लक्ष दिलं तर आजच मरायला लागते. गोष्ट खरीच आहे. मी नाही देत असतो कोणावर लक्ष. कोणी बडबड केलं ना लक्ष नाही देत असतो. काही घेणं देणं नाही ठेवा लागत कोणासमोर. बाय म्हणते मला बचल बचल करते म्हणते, लय बोलते म्हणते, इले भल्ली बेकार सवय म्हणते बोलायची, चावू नाही म्हणते, अशा म्हणते बाय. आता कोणासमोर चांगलंही बोललं तर बस बाया म्हणते. नाही तर का बाई किती गोष्टी सांगते तू. तुला गोष्टी बऱ्या येते ना. आम्हाला नाही बाप्पा एवढ्या गोष्टी लागते. इच्छी नाही तिची वैकी निघते. तशी निघते का वैकी. बोललो म्हणजेच वैकी निघून ना. नातेवाईक माहीत पडते कोणाचं कोण नातेवाईकात कोण आहे बा. आपली बहीण आहे, चुलत बहीण ती आहे तिच्या, असं माहीत पडते. हो, त्याच्याशी माहित पडलं. यायला माहिती राहते. बरोबर सांगते कोणता नाते कोण आहे म्हणून. तिचे लज नाही इच्छा भल्या वैकीच्या भले गोष्टी सांगते कोणाला. त्या घरी जेवारी असं ना दे ना हो मला. खारोड्या पापडा करतो मी, गहू आणून देतो तुले. म्हणशील तू कंटोलची दिल्ली माघारी कुच्ची कच्ची आहे बाप्पा. कंटोलात भेटली ते जेवारी. आणि मला काही भाकरी आवडत नाही. माघरचे लेकराईले आवडत नाही. माझ्या घरचे पोळ्या पाहिजे म्हणून ते उरली आहे. पाहिजे असं तर दे, पण चांगले गहू देतो बाप मला. कंटोलचे नाही पाहिजे. कसं आता लजीसाचे खाल्ले नाही. खारोड्या करतो म्हटलं. कने खाल भेटल्या नाही म्हणून करतो म्हटलं. दोनक पाहिला दे ना बिचारे जेवारी. माघारी कंट्रोलचे गहू. मग गहू नसले म्हणजे मग आम्ही ते खातो. कोणा बच्ची विकत घेतो आम्ही. कंट्रोलचे गहू घेतो. वलचीचेच गहू आहे सध्याचे. मग आता काही गहू याच्या आंधी गहू संपते ना. मग पाहिजे आम्हाला कंट्रोलचे गहू. नरम नरम पोहे येते माघरच्या कंट्रोलच्या गव्हाच्या. काही बेकार नाही येतो बाई. तू म्हणशील नाही तर पाहिजे असून तर ने कंट्रोलचे ने. 2 पाहिला मी चांगले देतो. कंट्रोलचे काय देता वलचीचे दे गहू. मग पाहिजे मी घरी नसल्यावर नेईन तुमच्याकडचे कंट्रोलचे गहू. मला पाहिजे तांदूळ. नाही तर गहू काय देता. तांदूळ येते ना. माझ्या लेकराईले इडली खायचे. तांदूळ नाही ना माघरी खिचडी जास्त वेळा होते ना. तो तांदूळ नाही ना. तांदूळ येते ना 2 पाहिल्या. ज्वारी घेऊन जा. असं कर ना. हो आहे ना माघरी तांदूळ ने ना 2 पाहिल्या. नेत असून तर जास्त नाही. 5 पाहिल्या पाहिजे असून तर खाय मस्त. इडली खाय, ढोकळे खाय. काय खायचंय खाणं. मस्त पीठ होते ढोकळ्याचं. डाळ पाहिजे फक्त हरभऱ्याची. माघरची हरभऱ्याची डाळ विकत आणायला लागते. हरभऱ्याची डाळ मोठी बाग आहे बाप्पा. अजून उडदाची डाळ पाहिजे पीठ बनवाले. कुठे बसतो ढोकळ्याचं नाही पाहिजे. इडलीच करतो मस्त. उडदाची डाळ आणायला लागतो मागच्या माणसाला. लय दिवसाची खाल्लीच नाही ना. मग काय होते मी तुझ्या घरी तांदूळ आणून देतो. तुझ्या घरची ज्वारी घेऊन जातो. किती रुपये किलो आहे व तुला माहित आहे का. मला चिप्स करायचे होते बिचारे. माहित बाई मला माहित नाही. 40 रुपये का 20 रुपये तर मला माहित नाही किती रुपये. पण आता नवीन आलू निघाला वाटते ना. यावेळेस निघते चालू माग राहते ना. आता तर फेब्रुवारी महिना लागलाय. आताच माग जाते होते. आपल्याला माहित नाही. माणसाला माहित असून मागच्या किती रुपये आहेत तर मागच्या माणसाला विचारून पाहा लागत. विचारून पाहिजे बरं. मला पाहिजे विचार 5 किलो पाहिजे मला. नाही तर पोतं घेतं काय दोघी मिळून काय करतो तर अशी माग पडते. दलालीतून आणा लागते. दलालीत स्वस्त भेटते. सकाळी जायचो म्हणा. त्या घरच्या माणसाला गाडी आहे सगळं आहे. माझ्या घरच्या माणसाची गाडी नाही म्हणून पोतं घेऊन यायला जो अर्धे वाटून घेऊ. घेसा ना. नाही तर बाया सांगावर बसून बापा एवढं मोठं पोतं. नाही तर दोघी 3 जणी मिळून घेऊ ना. 1 किलो जड जाते दोघीले. मग आपण असं करू ना. 2-3 मिळून आलू किलो ना मोजून घेऊ. 5-5 किलो मोजून घेतले तर टेन्शन नाही राहत. काय करतो एवढे मोठे दोघीच घेऊन. बरोबर आहे तूही बरोबर आहे. तरी फटाफट वैवट कर ना सा. मी खारोड्या टाकतो तूही टाक मी टाकतो. मी मस्त आज कोणे पाडतो मग रात्री. साच्या नाही त्या करता देशील का त्या करतो म्हणतो तू घेऊन जाजो. मग मी परवाच्या दिवशी करन साच्या देतो मग तुले. मी परवाच्या दिवशी करन. मग एका दिवशी दोघी नाही केलं तर मग पंचायत पडन ना. उद्या करून घे. आजच काढतो ना मी ताई फटकन. आजच करतो मी कोणी. उद्या टाकायचं का घे मग.